नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिली बातमी आहे सीमा भागातून आलेली, बेळगावच्या सीमा भागातून आलेली। कारण बेळगावचा सीमा भाग आज पुन्हा तापण्याची चिन्ह दिसत आहेत। कोल्हापूरचे शिवसैनिक बेळगावला जाण्यावर ठाम आहेत आणि कन्नड संघटनेच्या विरोधात शिवसेना बेळगावमधल्या सीमा भागामध्ये आंदोलन करणार आहे। याच सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। कोल्हापूर आणि बेळगाव दरम्यान असलेल्या कोगनोळी टोल नाक्यावर हा अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि तिथेच आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर हे देखील काही वेळापूर्वी उपस्थित होते। आत्ता देखील आपण जाणार आहोत थेट संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, काय आत्ताची माहिती आहे, काय अपडेट्स आहेत आत्ताचे तिथले? साधारणतः शेकडो शिवसैनिक कोल्हापूरवरून निघालेले आहेत तितकी आणि जो राष्ट्रीय महामार्ग येतो कर्नाटक राज्यातून त्या मार्गावरून शिवसैनिक आलेले नाहीत, महाराष्ट्राच्या हद्दीतूनच आलेले आहेत। त्यामुळे शेनोळी गावापर्यंत शिवसैनिक पोचणारच आहेत। आपण पुढच्या बुलेटिनला तिथले अपडेट्स तर देणारच आहोत, पण लाल पिवळा जो ध्वज आहे कन्नड संघटनेचा तो हटवावा या मागणीसाठी शिवसेना आज आंदोलन करते। बेळगावमधला मराठी भाषिकांचा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा जो आज महामोर्चा होता तो स्थगित करण्यात आलेला आहे। काही वेळातच आता एक बैठक देखील होण्याची शक्यता आहे। एकीकरण समितीचे नेते, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी जे आहेत बेळगावमधले त्यांच्यामध्ये ही प्राथमिक बैठक होणार आहे। त्यानंतर त्या ध्वजाबाबत कन्नड संघटनेच्या निर्णय घेण्यासाठीच्या बैठकीची तारीख आजच्या बैठकीमध्ये कदाचित ठरू शकते, कारण जिल्हाधिकारी जे आहेत ते ग्रामपंचायत निवडणुकांचं आरक्षण असल्यामुळे बेंगलोरमध्ये आहेत, त्यामुळे ते उपस्थित नसणार आहेत बेळगावला। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की शेनोळी गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर फक्त कर्नाटक राज्याची हद्द चालू होते। महाराष्ट्राचं ते शेवटचं टोक आहे। चंदगड तालुक्यातलं गाव अशी देखील शेनोळी गावची ओळख आहे। शेकडो शिवसैनिक त्या गावात जमायला सुरुवात झाली आहे आणि कडेकोट असा पोलीस बंदोबस्त सगळ्या भागात तैनात आहे। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कोल्हापूर आणि बेळगाव या दोन्ही जिल्ह्याच्या म्हणजेच महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या सीमेवर कर्नाटक पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे आणि शिवसैनिक मात्र ठामच आहेत बेळगावमध्ये जाण्यावर। भगवा झेंडा घेऊन आम्ही बेळगावमध्ये जाणार असं शिवसैनिकांनी सांगितलं आहे केतकी। त्यामुळं शेनोळी गावात शिवसैनिक सगळे जमल्यानंतर तिथून कर्नाटक पोलीस त्यांना बेळगावमध्ये एंट्री देणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। केतकी, संदीप, बैठकीबद्दल काय सांगशील? कारण बैठक आज महत्त्वाची होणार होती, त्याबद्दल काय सांगशील? आणि आंदोलन स्थगित करण्यात आलंय असं तू म्हणालास, त्याबद्दल सुद्धा अपडेट काय आहेत? एक तर ही बैठक जिल्हा प्रशासनासोबत होईल असं काल सांगितलेलं आहे। विक्रम आपटे जे पोलीस उपायुक्त आहेत बेळगावचे, त्यांनी काल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत संध्याकाळी उशिरा चर्चा केली, कारण आजचा महामोर्चा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा होता। त्यामुळं प्रशासनानं तात्काळ बैठक घेतली। एक तर मोर्चाला परवानगी दिली नव्हती केतकी आजच्या बेळगावमधल्या, त्यामुळं मोर्चा तर स्थगित केला, पण महाराष्ट्र एकीकरण समितीला आश्वासन दिलं की आम्ही प्रशासनासोबत तुमची बैठक घडवून देऊ आणि त्यामुळेच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांनी आजचा मोर्चा स्थगित केलेला आहे। आजच्या बैठकीमध्ये ध्वजाबाबतचा जो निर्णय आहे त्याची जी बैठक असणार आहे त्याची तारीख ठरण्याची शक्यता आहे। जिल्हाधिकारी मात्र उपस्थित नसणार आहेत। महाराष्ट्र एकीकरण समितीचे मोजकेच पदाधिकारी जे आहेत ते आणि पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनातले काही अधिकारी हे साधारणतः 12 वाजता एक बैठक होण्याची शक्यता आहे। 12 ते 12:30च्या दरम्यान बेळगाव शहरामध्ये त्या बैठकीत नेमकं काय होतं याकडे देखील सीमा भागाचं लक्ष असणार आहे। केतकी, धन्यवाद संदीप। आणखी तुझ्याकडनं माहिती आम्ही घेतोय। महत्त्वाचं म्हणजे तू जे सांगतोयस की बंदोबस्त तिथे अत्यंत कडेकोट लावण्यात आलेला आहे। हे सगळे शिवसैनिक गावामध्ये जे जमलेले आहेत तिथली परिस्थिती काय? तिथून बेळगावला जायला किती वेळ लागतो साधारण? त्यामुळे तिथं पूर्णपणे आता तणावाचं वातावरण असणं स्वाभाविक आहे। एक तर 17 जानेवारी असेल हुतात्मा दिन पाळला जातो संपूर्ण सीमा भागामध्ये, किंवा 1 नोव्हेंबर असेल काळा दिन जो पाळला जातो। त्या दोन्ही दिवशी कर्नाटक बॉर्डर्स ह्या पूर्णपणे सील केल्या जातात असं म्हणावं लागेल, कारण कर्नाटक पोलिसांचा मोठा फौजफाटा असतो। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातले नेते कर्नाटकमध्ये जातात। आपल्याला माहीत आहे छगन भुजबळ वेषांतर करून गेले होते आणि त्यानंतर आता ह्या 5-6 वर्षामध्ये जयंत पाटील, धनंजय मुंडे असतील, राजेंद्र पाटील यड्रावकर असतील असे मंत्री, कार्यकर्ते, शिवसैनिक कायमच बेळगावला जात असतात। त्यामुळंच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतो। राजेंद्र पाटील यड्रावकर जे आरोग्य राज्यमंत्री आहेत त्यांना देखील 17 जानेवारीला हुतात्मा दिना दिवशी सोडलं नव्हतं। कोगनोळी टोल नाक्याला त्यांना अडवलं होतं आपल्याला माहिती आहे। आणि आज देखील शेनोळीपासून कर्नाटकमध्ये जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर मोठा पोलीस फौजफाटा असणार आहे। त्यामुळे शिवसैनिक बेळगावमध्ये प्रवेश करतात का हे आपल्याला काही वेळातच समजू शकणार आहे। केतकी, संदीप, तिथले सगळे अपडेट्स आम्ही तुझ्याकडून घेत राहणार आहोत। शिवसैनिकांना बेळगावमध्ये प्रवेश करता येतोय का हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या आतापर्यंतच्या माहितीबद्दल।
यानंतर पुढची बातमी आहे मुंबईतली लोकल ही जशी लाईफलाईन आहे तशी बेस्ट बसेस या सुद्धा लाईफलाईन समजली जाते ही सुद्धा. आणि बेस्ट बस सेवेचं खाजगीकरण होणार की काय अशी भीती आता विरोधक व्यक्त करायला लागले. त्याचं कारण म्हणजे बेस्टनं आणखी 400 CNG बसेस भाड्यानं घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि विशेष म्हणजे या बसेसमध्ये चालक आणि वाहक हे दोघंही कंत्राटदारालाच पुरवावे लागणार आहेत. यापूर्वी चालक कंत्राटी असायचा आणि वाहक मात्र बेस्ट कर्मचारी असायचा. काँग्रेसने या प्रस्तावाबाबत शिवसेनेला साथ दिली आणि त्यामुळे प्रस्ताव मंजूर झालाय. पण भाजपचा मात्र याला तीव्र विरोध आहे, कारण हे मागच्या दारानं केलं जाणारं खासगीकरण आहे असा आरोप आता भाजपनं केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की बेस्ट ही अत्यावश्यक सेवा आहे. किंबहुना आत्ता जेव्हा कोविडचा काळ होता या सगळ्या काळामध्ये बेस्टनं आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सेवा पुरवलेली होती पूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेसाठी. ते या कोविडच्या अत्यंत अवघड काळात सुद्धा कायमच हजर होते. पण आत्ताचा जो प्रश्न आहे तो खाजगीकरण होतंय की काय असा एक संशय व्यक्त केला जातोय. नियंत्रण जरी या सगळ्यावर बेस्टचं राहणार असं म्हटलं जात असेल तरी कंत्राटदार चालक आणि वाहक असं दोन्हीही पुरवणार आहेत. आणि त्यामुळे हा हळूहळू खाजगीकरणाच्या दिशेनं टाकत जाणारं हे पाऊल आहे की काय अशी भीती आता व्यक्त केली जाते. आपल्याला माहिती आहे की 400 बसेस आता सगळ्या रूट्सवर धावणार आहेत. CNGच्या नव्या 400 बसेस बेस्ट विकत घेणार आहे. आणि या ज्या बसेस असतील या बसेसचे चालक आणि वाहक हे दोन्हीही तो कंत्राटदारच पुरवेल असं देखील सांगितलं जात आहे. एरवी चालक जरी कंत्राटदारानं पुरवलेले असले तरी वाहक मात्र म्हणजे कंडक्टर मात्र बेस्टचा असायचा. पण जर आता अशा प्रकारे काही नियोजन असेल तर ते खाजगीकरणाचा डाव आहे का असाही एक विचार केला जातोय, असाही एक आरोप होतोय. आपल्या सोबत आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे. संदीपजी काय सांगाल, कारण की थेट आरोप केला जातोय आणि 400 बसेस घेणं हे ठीक आहे पण चालक आणि वाहक हे दोन्ही कंत्राटदार पुरवले जातात. कुठेतरी खाजगीकरणाचा यातून वास येतोय. निश्चितपणे ज्या पद्धतीने आता पहिले कॉन्ट्रॅक्टवर बसेस घेतल्या, आता कर्मचारी पण कॉन्ट्रॅक्टवर घ्यायला सुरुवात झाली. याचाच अर्थ अतिशय सुस्पष्ट आणि सरळ आहे की खरं परिवहन सेवा चालवणं ही महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं होतं की BSTचं पूर्णपणे विलिनीकरण हे महानगरपालिकेमध्ये होईल आणि सगळ्या कामगारांना त्यांचं. पण आता कामगारच कपात करायची, हळूहळू जे परमनंट कामगार आहेत ते कमी करायचे, कंत्राटी कामगार वाढवायचे. याचाच अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे की याचं खाजगीकरणाच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. संदीपजी, खरं तर लॉकडाऊनमध्ये बेस्टचं उत्पन्न बऱ्यापैकी घटलेलं होतं. अशा वेळेला इतके काही हजार कोटी रुपये यासाठी नक्कीच मोजावे लागतील. अशा वेळेला हा निर्णय कसा काय घेतला जातोय? नाही, तेच मी तुम्हाला सांगतोय ना की महानगरपालिकेचा हा डाव आहे, शासनाचा हा डाव आहे. पहिले आम्हाला वाटलेलं की हा जे आधीचं सरकार आहे त्यांचा डाव आहे, पण आता हे स्पष्ट झालेलं आहे की सरकार कुठलेही यावं BST ही खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल करते हे अतिशय स्पष्ट झालेलं आहे. मनसेची भूमिका काय असणार आहे या सगळ्यावर? निश्चितपणे आम्ही कामगारांच्या सोबत आहोत आणि कामगारांच्या सोबत राहू. धन्यवाद संदीपजी आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि कंत्राटदारांचा चालक आणि वाहक नेमले जाणार आहेत, त्यामुळे अर्थातच जे बेस्टचे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजी आहे. एकतर भाडेतत्वावर एवढ्या बसगाड्या का घेतल्या जात आहेत याबद्दल सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आणि याला भाजपच्या नेत्यांनी अर्थातच विरोध केलेला आहे. भाडेतत्वावरच्या बससाठी इतके हजारो कोटी रुपये मोजावे लागणार, जवळपास 1942 कोटी रुपये मोजावे लागणार. हा निधी आणणार कुठून असा सवाल सुद्धा भाजपनं विचारलेला आहे. पालिकेनं बेस्टनं पालिकेनं गाड्या खरेदी करून चालवणं हे बंधनकारक आहे, पण त्याचं सर्रासपणे उल्लंघन केलं जातोय असा देखील आरोप भाजपकडनं केला जातोय. आणि अर्थातच मनसेनं सुद्धा सांगितलं की त्यांचा देखील याला विरोध आहे, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मात्र याला पाठिंबा दिलेला आहे. आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. प्रणाली, हे नक्कीच संशयास्पद आहे. सर्वसामान्य मुंबईकर असेल तर त्याच्या मनात हा प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही की एवढा निधी आणणार कुठून बेस्ट, कारण वारंवार सांगितलं जाते की बेस्ट तोट्यात आहे. तर मग हे आता जे कर्मचारी असतील कंत्राटावर घेण्यात येणारे आणि भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या बसेस या सगळ्यासाठी निधी कुठून आणणार आहेत? आता हाच प्रश्न सर्व विरोधकांच्या वतीनं विचारला जातोय की सातत्यानं हे सांगितलं जातं की बेस्ट तोट्यामध्ये आहे आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायला सुद्धा पैसे नाही. अशा वेळेला मुंबई महापालिकेच्या वतीनं वारंवार अनुदानं घेतली जातात. 1200 कोटी रुपये गेल्या वर्षभरामध्ये जे ते BMC कडनं
बेस्टनं घेतलेले आहे आणि त्याही वेळेला हे देत असताना महापालिकेच्या वतीनं काही अटी शर्ती टाकण्यात आलेल्या होत्या आणि त्याच अटी शर्तींपैकी एक शर्त होती की भाडे तत्वावर गाड्या घेण्यास परवानगी देण्यात यावी. तेव्हा केवळ कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सर्व कर्मचारी ज्या संघटना आहेत त्यांनी सुद्धा या प्रस्तावाला काही अटी शर्तींवर पाठिंबा दिला होता. आता मात्र हे उघडपणे जवळपास खाजगीकरणाचा करणारा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव इथं मंजूर झाल्याचं दिसून येत आहे. कारण या प्रस्तावाअंतर्गत चालवली जाणारी बस असेल, त्या बसमध्ये ती चालवणारा चालक असेल आणि त्याचबरोबर कंडक्टर हा सुद्धा कंत्राटी पद्धतीवर अगदी अगदी प्रणाली, मी तुला थांबवतेय, मध्येच मी पुन्हा तुझ्याकडे येणार आहे, पण आता आपल्या सोबत आहेत सुनील गणाचार्य जे या बसचे सदस्य सुद्धा आहेत. सुनीलजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. या प्रस्तावाला, समिती समोर आलेल्या प्रस्तावाला तुम्ही विरोध केला होता, काय नेमकं तुमचं म्हणणं होतं, तुमची भूमिका तुम्ही काय मांडली होती? नाही, बेस्टच्या इतिहासात प्रथमच ड्रायव्हर आणि कंडक्टर सह भाडे तत्वावरची बस घेण्याचा हा प्रस्ताव होता आणि ह्या प्रस्तावामुळे बेस्टचं संपूर्ण खाजगीकरणाकडे पावलं उचलली गेलेली आहेत आणि याच्यामध्ये मुंबईकरांना जी सेवा मिळते बीएसटीची, ती सेवा अत्यंत आता अशा पद्धतीने होणार आहे की त्याच्यावरती कोणाचं नियंत्रणच नसणार आहे आणि बीएसटीचे खाजगीकरण करणं हे मुंबई महानगरपालिकेची ही सेवा आहे. ही सेवा देताना ती खाजगी कंत्राटदारांच्या मार्फत घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. ती बीएसटीच्या प्रवाशांवरती आणि कामगारांवरती दोनावरती सुद्धा हा अन्याय आहे अशी आमची भूमिका होती. आणि त्याचबरोबर बीएसटी ही महापालिकेचं एक अंग आहे आणि बीएसटीने बस खरेदी करून ही सेवा देणं असं कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे, महापालिका कायदा कलम 163 अनुसार. आणि असं असताना सुद्धा या भाडे तत्वावरच्या कंत्राटदारांची भर करण्याकरता एका बाजूला बीएसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे 500 कोटी रुपये थकवलेत आणि दुसऱ्या बाजूला 2000 कोटी रुपये कंत्राटदाराच्या घशात घालण्याचं काम ह्या अगदी सुनीलजी, हाच प्रश्न पडलेला आहे की एकीकडे सांगितलं जात आहे बेस्ट तोट्यात आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये बेस्टचं उत्पन्न सुद्धा घटलेलं आहे, मग अशा वेळेला इतका मोठा निधी बेस्ट आणणार कुठून? तुम्हाला काही याचं उत्तर देण्यात आलंय का? नेमका मी बीएसटीच्या प्रशासनाला आणि सत्ताधारी पक्षाला विचारलेला होता की ह्याचं नियोजन काय आहे तुमच्याकडे, कारण की तुमचा 1890 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प नुकताच स्थायी समितीने परत पाठवून दिला. त्या अगोदरचा सुद्धा अर्थसंकल्प स्थायी समितीने परत पाठवून दिला. ते बीएसटीला कुठलीही मदत करण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि असं असताना मग हे खाजगी कंत्राटदारांना तुम्ही पैसे देणार कुठून? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा होता की सध्या एसटीच्या ज्या बसेस इथे मुंबई शहरात चालू आहे त्याचा दर फक्त 75 रुपये किलोमीटर असताना तुम्ही या खाजगी कंत्राटदाराला 90 रुपये किलोमीटर मागे काय देतात? आणि हा 90 रुपये किलोमीटर हा रेट हा सुद्धा आभासी रेट आहे, कारण त्याच्यानंतर बीएसटीचा त्याच्यावरती पर किलोमीटर सुमारे 20 रुपये आणखीन खर्च होणार आहे, म्हणजे 110 रुपये किलोमीटर. तो सुद्धा दरवर्षी बदलत जाणारा हा रेट राहणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ज्या वेळेला हे कंत्राट सुरू होईल त्यावेळेला बीएसटीला 120 ते 130 रुपये पर किलोमीटर हा रेट पडेल आणि तो निश्चित आता बीएसटी ज्या पद्धतीने बस चालवते त्याच्यापेक्षा अगदी सुनीलजी, शेवटचा प्रश्न थोडक्यात उत्तर हवंय की नेमकी मग भाजपची काय भूमिका असणार आहे, कारण ऐकायला तर तयार नाही आहे बेस्ट प्रशासन. नाही, मग याच्या बाबतीत आता आम्हाला प्रवासी आणि त्यानंतर एखादी PI सुद्धा आम्हाला दाखल करावी लागेल, कारण की हे जे कंत्राट जे दिलेले आहे हे कंत्राट सर्व जे निकष होते ह्या कंत्राटदारासाठीचे ते निकष सुद्धा बाजूला ठेवून दिलेले आहेत. फक्त 200 बसेससाठीचा हा निविदा होती. असं असताना सुद्धा 400 बसेस एकाच कंत्राटदाराला त्याची कुठलीही हे न तपासता, योग्यता न तपासता देण्यात आलेले आहेत. आणि याच्यामध्ये एक अजूनही संशयास्पद गोष्ट अशी घडलेली आहे की ह्या निविदाकारासाठी बीएसटी प्रशासनानं अनेक वेळेला ही निविदा पुढे ढकलून त्याला ते निकष पूर्ण करण्यासाठीचा अवधी मिळावा यासाठी सुमारे 3 महिने ही निविदा सातत्याने पुढे ढकलली गेली. सगळ्यात धक्कादायक आहे हे. सुनीलजी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सुनील गणाचार्य यांनी मांडलेले आहेत आणि मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन असलेली बेस्ट आता खाजगीकरणाकडे वळते की काय, तिचं खाजगीकरण करण्याचा डाव रचला जातो की काय, असा संशय आता येतो. या बातमीवर आपण या नंतरचे सुद्धा अपडेट्स घेत राहणार आहोत.
आणि यानंतरची बातमी आहे औरंगाबादमधली. औरंगाबादमध्ये एका तरुणानं विषारी औषध घेतलेलं आहे. शहरातल्या क्रांती चौकात त्यानं हे औषध घेतलंय. तरुणाचं नाव दत्ता भोकरे. आरक्षणाला कंटाळून त्यानं हे विषारी औषध घेतल्याची चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला का, असा देखील सवाल विचारला जातो. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम. सिद्धार्थ, काय अधिक माहिती आहे? केतकी, काल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. कालची सुनावणी स्थगित करून येत्या 5 फेब्रुवारीपासून सुनावणी होईल. त्यामुळं तरुणांमध्ये कुठेतरी नैराश्य निर्माण झालेलं आहे. त्यातूनच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या एका कार्यकर्त्यांनी, दत्ता भोकरे त्याचं नाव आहे, त्यांनी औरंगाबाद येथील गजबजलेल्या क्रांती चौकामध्ये विषारी औषध घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने थोडंसंच औषध त्याच्या पोटात गेलं. मात्र त्या ठिकाणी पोलीस होते. पोलिसांनी तात्काळ त्या पोराला ताब्यात घेऊन दवाखान्यात दाखल केलेलं आहे आणि त्याचा सुदैवाने जीव वाचवलेला आहे. मात्र आता मराठा क्रांती ठोक मोर्चा किंवा इतर संघटना आता आक्रमक होताना दिसत आहेत. पाटील, काय म्हणाल एकंदरीत कालच्या प्रकारावर? सगळ्यात पहिले या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा युवकांना आणि बांधवांना मी आज सांगू इच्छितो की असं आत्महत्यासारखं असं टोकाचं पाऊल तुम्ही या ठिकाणी उचलू नका. कारण अगोदरच आपल्या या ठिकाणी 42 बांधवांनी या ठिकाणी या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे. अजूनही त्या कुटुंबियाच्या सदस्यांना या ठिकाणी न्याय मिळालेला नाहीये. आत्महत्यासारखं पाऊल येणाऱ्या का तुम्ही उचलू नका. जर आत्महत्या जर करायची असेल तर या हरामखोर निर्दयी मंत्र्या संत्र्याला ठोका, यांना मारा आणि मग जेलमध्ये जा. कारण आत्महत्यासारखं पाऊल उचलून तुम्ही काय करणार? तुम्ही आत्महत्या केल्या तरी या सरकारला या ठिकाणी काही फरक पडत नाही. अरे या महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे, 2 टोक मोर्चे, 14,000 बांधवांवरती गुन्हे दाखल झाले तरी या सरकारचे या ठिकाणी डोळे उघडले नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मी सांगू इच्छितो आपल्याला, येणाऱ्या काळामध्ये मोठं एक जन आंदोलनाची सुरुवात लवकरात लवकर आम्ही संभाजीनगर या ठिकाणी करणार आहोत. दुसरा विषय मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही म्हणशान दरवेळेस केरे पाटील तुम्ही असं का बोलतात? अशोक चव्हाण साहेब गेले कित्येक दिवसापासून तारीखच्या उपर तारीख आज इकडं मराठा विद्यार्थ्यांची अवस्था आज ना घरका ना घाटचा अशी झालेली आहे. दुविधा मनस्थिती आज मराठी विद्यार्थी या ठिकाणी आहे. तुम्ही बघत असाल आज बरेच माझ्या सोबत इकडं बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे. आज न्यायालय यांच्यामध्ये आलेला आहे. MPCच्या माध्यमातून एकीकडं सरकार भरत्यावर या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करत आहेत. मागच विद्युत महामंडळाच्या याच्यामध्ये पण भरतीचं सत्र चालू झालं. दुसरा विषय पोलीस भरतीमध्ये पण त्यांनी भरत्या चालू केल्या. परवा दिवशीच आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांनी सांगितलं 27,000 जागा या ठिकाणी ते भरणार आहेत. तुमच्या माहितीत सांगतो मी, जोपर्यंत या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही एकही भरती होऊन देणार नाही. मला एक सांगा, तरुण आता आत्महत्येचे पावलं उचलायला लागलेले आहेत. भरत्या सुरू झालेल्या आहेत सगळ्यात. यातून नैराश्यात गेलेला मराठा तरुण विद्यार्थी? हो, तरुण निराशात गेलेलाच आहे. कारण की एकाच शाळेमध्ये शिकायचं आणि एकाला एक न्याय भेटायचा आणि दुसऱ्याला दुसरा न्याय भेटायचा. त्यामुळे तरुण निराशात गेलेला आहे. आरक्षण हा विषय इतका गांभीर्य झालेला आहे की आम्ही 14,000 बांधवांवर गुन्हे दाखल झाले, 42 बांधवांनी आत्महत्या झालेल्या आहे तिथं, तरी या सरकारला जाग येत नाही. ह्या देशात लोकशाही का मराठ्यांसाठी नाही आहे का? संविधान का मराठ्यांसाठी नाही आहे का? कारण मराठा समाजाचे इतके बांधव आतापर्यंत कुठल्याही आरक्षणासाठी 42 बांधवांनी आत्महत्या केलेल्या नाही आहेत. माझा शेतकरी बाप शेतावर मरतो, माझा विद्यार्थी इथं फासावर लटकवतो आणि कालच्या दत्ता भोकरेंनी जे विष घेतलं तेही निराशातून घेतलं. तारीख पे तारीख मराठ्यांसोबत न्याय कधी करणार? मी 169 आमदारांना ओपन चॅलेंज करतो, साहेब आज तुम्ही मराठ्यांसाठी जर बोलले नाहीत, जागृत झाले नाहीत तर हेच तरुण गावागावात प्रचार करून तुम्ही जरी प्रस्थापित असताल तर तुम्हाला पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. आणि इथून पुढलं आंदोलन वस्तीवर आता पिंपळगावला आंदोलन चालू झालेलं आहे. आता वस्तीत वार्डात आंदोलन चालू करून तुम्ही आमच्यावर किती पोलिसांचं दडपण आणा, आम्हाला कुठेही ठिय्या आंदोलन करण्याची परमिशन सुद्धा पोलीस डिपार्टमेंट देत नाही. पण मराठा समाज छत्रपतीची शिकवणीवर आहे. गनिमिकावर जर आम्ही उतरलो तर पळ का सोडो या सरकारला केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. काय आता पुढे आंदोलनाची रचना करताय? पोलीस तुम्हाला अजिबात परवानगी देत नाही. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मराठा समाज आता आंदोलन करतोय आणि जाणून बुजून या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून असेल, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून असेल,
जाणून बुजून मला या ठिकाणी परवानगी या ठिकाणी माझी ते नाकारत आहे. आता मी सीपी साहेबाकडे थोड्याच वेळामध्ये सिस्टम मंडळ आमच्या या ठिकाणी जाणार आहे आणि सीपी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत. तुम्ही जरी परवानगी दिली तरी ठीक आहे, नाही तर 2 दिवसानंतर याच क्रांती चौकात जिथे क्रांती घडली होती याच क्रांती चौकात आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरुवात करणार आहोत. मी आता युवक विद्यार्थी या विद्यार्थ्याची खतखत तुम्ही ऐका, काय विद्यार्थ्यांच्या भावना ऐका तुम्ही. काय म्हणणार? सर, काल एमपीसी वाल्यांनी काल गव्हर्नमेंटला न सांगताही हे केलेलं आहे, म्हणजे याचिका दाखल केलेली आहे. पण ते याचिकेमध्ये असं सरळ दिलं की एससीबीसी सोडून सगळ्यांना तुम्ही जॉईनिंग द्या. तर एससीबीसी वाल्याने काय पाप केलं की त्यांना जॉईनिंग नाही द्यायची तुम्ही. आणि त्यानंतर आता जे PSIचे ऍड आहेत त्यामध्ये 97 एससीबीसीच्या जागा मग त्या कन्वर्टच होणार आहेत. त्यानंतर आता जे आरोग्य खात्यातल्या जागा निघलेल्या आहेत त्यामध्ये पण तेच आहे जे की एससीबीसीला डावलून तुम्ही भरती कशासाठी करताय. मग आरक्षण तुम्हाला देता येत नाही का? सरकारने याबद्दल थोडं गांभीर्याने घेतलं पाहिजे. जर सरकारला गांभीर्य कळत नसेल, घेता येत नसेल तर सरकारने सांगावं आमच्याकडून आरक्षण भेटत नाही तुम्हाला. मग आमच्या पद्धतीने आम्ही काय करायचं करतो. एमपीसीचे भरपूर विद्यार्थी आहेत की जे ज्यांना नियुक्ती भेटलेली नाही, 2015 पासून त्यांना नियुक्ती भेटल्या नाही, ते त्यांनी आंदोलन केले, मुंबईत केले. परत आता जे राज्यसेवेला 228 जण जे लागलेले आहेत एससीबीसी मधून त्यांना सोडून आयोग म्हणताय की भरती तुम्ही त्यांना नियुक्ती द्या आणि एमपीसी वाले एससीबीसीला नियुक्ती द्या. काय पाप केलं सगळ्यांनी? मग तर आमचं एकच म्हणणं आहे की सरकारने लवकरात लवकर आरक्षण मराठा देऊन आणि लवकरात लवकर ज्यांच्या जॉईनिंग बाकी आहेत एससीबीसी मार्फतच्या त्या त्यांना जॉईनिंग दिल्या पाहिजेत. औरंगाबादच्या तलाठ्याचं जॉईनिंग बाकी आहेत एससीबीसीच्या, बाकीच्या सर्वांना जॉईनिंग भेटलेले आहेत. गेल्या 24 डिसेंबर पासून त्यांना जॉईनिंग भेटतात आणि एससीबीसी वाले जे लागलेले आहेत, जे 26 बांधव लागलेले आहेत त्याच्यातल्या एकालाही तुम्ही जॉईनिंग दिली नाही. की गव्हर्नमेंटने काही ना काही याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि ज्या परीक्षा एससीबीसी म्हणजे आरक्षणातून झालेल्या आहेत त्या त्यांना भेटल्याच पाहिजेत. असं आम्हाला वाटतं की ज्यांना नियुक्त राहिले ते एससीबीसीतून त्यांनी जॉईनिंग व्हायला पाहिजेत आणि ते दिलंच पाहिजे गव्हर्नमेंटने. नाही दिलं तर आम्ही इथं आंदोलनाचा पवित्रा परवा दिवसापासून घेणार आहोत. थोडक्यात बोला, काय बोलायचं? मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये तात्काळ तुम्ही लक्ष घालावं. याच्यानंतर या महाराष्ट्रातल्या युवकांनी आत्महत्यासारखं पाऊल या ठिकाणी उचलू नका. आता मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर ठीक आहे. तात्काळ या अशोक चव्हाणांची या ठिकाणी हकालपट्टी करावी आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असेल, बाळासाहेब थोरात साहेब असेल, त्याच्यानंतर यांच्या त्या ठिकाणी तुम्ही नियुक्ती करावी. कारण अशोक चव्हाण हे मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही. परवा जर आम्हाला या क्रांती चौकात जर परवानगी जर नाही दिली तर हजारो मराठा बांधवांना या ठिकाणी घेऊन या ठिकाणी चक्का जाम केला जाणार आहे. त्यामुळं पोलीस प्रशासनाला पण माझी विनंती आहे, आम्ही शांततेच्या माध्यमातून या ठिकाणी ठिय्याला बसणार आहोत. तुम्ही आम्हाला ठिय्याला परवानगी द्यावी आणि सहकार्य करावं. निश्चित बघितलं केतकी आपण हे कुठंतरी संताप विद्यार्थ्यांमध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये. कारण राज्य सरकार वेगवेगळ्या विभागातल्या हजारो जागांची भरती काढते, मात्र मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे हा चान्स गेला तर पुढचा चान्स येईल की नाही येईल, एजबार काही मुलं होतील. त्यामुळं नैराश्य पोरांच्या मनामध्ये आलेलं आहे. त्यातूनच कालचा प्रकार दुर्दैवाने घडलेला आहे. निश्चितच आपणही असं सांगूया की आत्महत्या करणं हा काही सोल्युशन किंवा तो उपाय नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे लढे असतील किंवा आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबावं लागेल. अगदी सिद्धार्थ, काल या युवकांना औषध घेतलं, सुदैवानं थोडक्यात बचावलेला आहे तो. पण नक्कीच हा एक अलर्ट असं आपण समजू शकतो. कृपया टोकाचं पाऊल उचलू नका असंच आवाहन आपण देखील न्यूज 18च्या माध्यमातून, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून करूयात. धन्यवाद सिद्धार्थ, तिथले सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. आणि एक ब्रेक आपण घेतोय, पण त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी, एक महत्त्वाची वेगळी बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हिमालयाच्या हिमनद्यांपासून मेघालयातल्या दाट जंगलांपर्यंत, आसाममधल्या ब्रह्मपुत्रेच्या उंच धारांपासून राजस्थान आणि तामिळनाडूच्या कमी होणाऱ्या भूजलापर्यंत, लडाखच्या बर्फाच्छादित वाळवंटापासून ते दमनच्या दलदलीपर्यंत जितकी या देशाची विविधता आहे तेवढीच भारतातल्या पाण्याची वास्तविकता आणि पाण्याचं संकटही वैविध्यतेनं नटलेलं आहे. आज आम्ही याच्यातीलच काही गोष्टी उलगडणार आहोत. आणि ब्रेकनंतरची महत्त्वाची बातमी, आपल्याला माहिती आहे टीम इंडिया ऑस्ट्रेलियावरच्या विजयानंतर परतलेली आहे आणि त्यानंतर ची ही घडामोड आहे. एनसीपीचे अध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि MCAचे प्रमुख म्हणून काम पाहणारे शरद पवार यांच्या आग्रही भूमिकेमुळे आणि मध्यस्थीनंतर ऑस्ट्रेलियातून परतलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना सक्तीच्या क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत शरद पवार यांनी मुंबई महापालिका तसंच राज्य शासनाच्या वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यातून हा तोडगा निघाला असं कळतंय.
या खेळाडूंना पुढच्या आठवड्यात पुन्हा परदेशात जायचंय आणि त्याआधी कुटुंबासोबत थोडा वेळ मिळावा यासाठी पवारांनी जातीनं प्रयत्न केले. नियमानुसार सक्तीचं विलगीकरण ज्या देशातून आल्यावर करावं लागतं त्या यादीत ऑस्ट्रेलियाचं नाव नाही असा दावा करत पवारांनी मुभा मागितल्याचं वृत्त आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. सागर, जे कारण दिलं जात आहे की पुढच्या आठवड्यात परत जावं लागणार आहे या खेळाडूंना परदेशी आणि त्यानंतर शिवाय त्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचं नाव नाही असं देखील सांगितलं जात आहे, नेमकं काय काय घडलेलं आहे, काय याबद्दलची सविस्तर माहिती आहे? केतकी, काल रात्री उशिरापर्यंत जी माहिती मिळते आपल्याला MCAतल्या वरिष्ठ एका सदस्यांनी माहिती देण्यात आलेली आहे की शरद पवार यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त तसेच मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयातले सेक्रेटरीज असतील तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून MCAच्या वतीने प्रतिनिधित्व करत स्वतःची भूमिका मांडली आहे की या संपूर्ण ह्याच्यामध्ये प्लेयर ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्यांना मुंबईमध्ये येण्याची मुभा देण्यात यावी. अर्थात 7-8 दिवसानंतर त्यांना परत चेन्नईला जायचं आहे. बायो बबल नावाची जी कन्सेप्ट होती ऑस्ट्रेलियामध्ये ती कोविडपासून संरक्षण असावं अशा स्वरूपात या संपूर्ण टीमला कोचला जशा पद्धतीने देण्यात आली तशाच स्वरूपाची इथे देखील देण्यात येणार आहे. पण त्यांना घरी राहण्यात यावं, विलगीकरण किंवा इतर निकषांतर्गत त्यांना परत बाहेर राहावं लागलं तर मग ते कुटुंबापाशी जाऊ शकणार नाही आहे. पुढील 27 तारखेपासून चेन्नईमध्ये टेस्ट सिरीज सुरू होत आहे, त्यानंतर वन डे सिरीज देखील आहे. या सगळ्या फास्ट शेड्यूलमध्ये जे विजयी क्रिकेटर्स आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबियांबरोबर काही क्षण घालवता यावा यासाठी ही आग्रही भूमिका होती. अर्थात यानंतरनं त्यास सकारात्मक प्रतिसाद देत मुंबई महापालिकेच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने सुद्धा असा एक भूमिका घेण्यात आली की ज्या पद्धतीने ज्या देशातून हे सर्व क्रिकेटर येत आहेत ते ऑस्ट्रेलियामधून येणाऱ्यांना तो निकष नाही आहे विलगीकरणाचा. या अंतर्गत या सर्व क्रिकेटरांना क्वारंटाईन करण्यामध्ये मुभा देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. अर्थात त्यांची जी टेस्ट आहे RT-PCR ती टेस्ट करण्यात आलेली येईल आणि त्याच्यामध्ये कोणतं जर शंका आली तर ती तात्काळ विलगीकरणात येईल असंही सांगण्यात येतं. पण स्वतः शरद पवार यांच्या मध्यस्थीने फार मोठा रोल रात्री घडला आणि त्यानंतरनं या सर्व टीमचे जे खेळाडू आहेत त्यांना दिलासा देणारी गोष्ट समोर आल्याचं समजत आहे आता. केतकी, धन्यवाद सागर या माहितीबद्दल. आणि यानंतरची बातमी आहे टीम इंडियाच्या सेलिब्रेशनची. ब्रिस्बेन कसोटीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी मायदेशी परतली. अर्थातच त्यांचं जल्लोषात स्वागत होणं अपेक्षितच होतं. कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे, त्याचप्रमाणे शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत हे मुंबईत दाखल झाले आणि मुंबईत या खेळाडूंनी अगदी जोरदार सेलिब्रेशन केलं. अजिंक्य रहाणेनं तर केक कापून सेलिब्रेशन केलं. त्याच्या सोसायटीमधली आपण ही गर्दी बघतो, तो जिथे राहतो तिथे भरपूर गर्दी झालेली होती. ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या खेळाडूंना आता क्वारंटाईन आवश्यकता नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि ही दोन्ही दृश्य आपण बघतोय ज्या वेळेला आपली टीम इंडिया भारतामध्ये परतली. अगदी वेगळा ऐतिहासिक असा हा विजय होता. जी मुख्य टीम होती ती सोबत नव्हती, अनेक नवीन खेळाडू होते आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळवला. त्यामुळे अर्थातच सगळ्यांनाच त्याचं अप्रूप होतं. अजिंक्य रहाणे हा मुंबईकर आहे. तो जेव्हा परत आला तेव्हा माटुंग्याच्या त्याच्या घरी हे असं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. रांगोळी काढण्यात आली आहे, त्याचप्रमाणे पायघड्या घालण्यात आल्या, ढोल ताशाच्या गजरात त्याचं स्वागत करण्यात आलं. केक कापून त्याचं हे सेलिब्रेशन झालेलं आहे. फारच बरं वाटतं. ॲक्च्युली काल राधिकाने सांगितलं की जेव्हा तू येशील तेव्हा चांगले कपडे घालून ये. मला ॲक्च्युली कळलं की फरक काय पडतो की चांगले कपडे तर तिला वाटलं की आर्या तुला बघून फारच खुश होईल तर तुझं ठीक आहे. तर आज ते मी जाऊन बघितलं, मी खरंच खूप सरप्राईज झालो आणि मला फार आनंद वाटतो. आपल्या सर्वांचं श्रेय आहे. हे आमचंच नाही पण अख्ख्या भारताचं आणि माझ्या मते जी आपली WCC फॅमिली आहे त्याचं श्रेय आहे तुमचं. सर्व एक्सरसाइज करायला खाली यायचो. मी बऱ्याच वेळा मी रनिंग करायचो, आपण वॉकिंग करायचो. सो तिकडनं म्हणजे तुमचा जो सपोर्ट तुम्ही दाखवला मला आणि खूप मला प्राऊड फील होतं की ही WCC फॅमिली एक माझी फॅमिली आहे आणि फारच मला आनंद होतो.
अर्थातच हे सेलिब्रेशन सुद्धा होणं अगदी हक्कच आहे या सगळ्यांचा, कारण दणदणीत आणि अगदी वेगळा असा ऐतिहासिक विजय आपल्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाच्या विरोधात मिळवलेला होता. यानंतर पुढची बातमी बघूयात. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 50 वर्षांवरच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना लस दिली जाणार आहे. आत्ताची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ही. भारतात लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेण्याची तयारी दाखवणं हे महत्त्वाचं मानलं जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, रशियाचे अध्यक्ष पुतिन या सगळ्यांनी लसीचा डोस घेतलाय. पण भारताच्या पंतप्रधानांनी मात्र अजून पहिल्या टप्प्यात लस घेतलेली नव्हती. मात्र आता मोदींनी लस घेण्याचं ठरवलेलं आहे आणि इतकंच नाही तर ज्या राज्यातले मुख्यमंत्री 50 वर्षांच्या वरचे आहेत अशा सुद्धा सगळ्या मुख्यमंत्र्यांना ही लस दिली जाणार आहे. अर्थात आता याचा परिणाम कितपत होतो हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. कदाचित पंतप्रधानांनी स्वतः लस घेतल्यानंतर ते जेव्हा आवाहन करतील तेव्हा जास्त संख्येनं लोक लस घेण्यासाठी येतील का, लसीकरणाकडे वळतील का, असा देखील एक प्रश्न आहे आणि त्यामुळेच पंतप्रधान स्वतः ही लस घेणार आहेत. आणि टीव्हीवर आता पहिल्यांदाच येणार आहे एक अनोखा शो, बायजूज यंग जीनियस. 23 जानेवारीला संध्याकाळी 7:30 वाजता न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहणार आहात जोधपूरमध्ये राहणारी भारताची उदयोन्मुख उड्डाणपरी. किसी भी रेस से पहले मेरा एक ही लक्ष्य होता है कि अपने फिनिशिंग लाइन पर सबसे पहले पहुंचना. ये है यंग जीनियस. इस बच्ची की बाजुओं में ताकत है और मन फौलादी है. ये है यंग जीनियस जिसने सिर्फ 9 साल की उम्र में 6 पैक एब्स बनाकर विश्व रिकॉर्ड बनाया. ये है यंग जीनियस जो सुबह 3 बजे उठकर स्कूल जाने से पहले दौड़ती है, कसरत करती है. नेटवर्क 18 पर एक अनोखा शो दंग करने वाली जोधपुर की 9 साल की पूजा बिश्नोई के साथ, जिसके नाम अंडर 10 कैटेगरी में 13 मिनट से भी कम वक्त में 3 किलोमीटर दौड़ने का वर्ल्ड रिकॉर्ड है. मेरा एक ही मंत्र है कि स्टे फिट, वर्क हार्ड. जिसके नाम सिर्फ 48 मिनट में 10 किलोमीटर दौड़ने का वर्ल्ड रिकॉर्ड भी है. मैं सुबह 3 बजे उठती हूँ. 3 बजे उठती हैं आप? हाँ. सुबह 3 बजे? हाँ. भारत की नई उड़न परी आ रही है यंग जीनियस में. आज तो मैंने अभी लंच खाया है ना, आज तो नहीं होने वाले मेरे से. चलिए. अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी शपथ घेतली तर कमला हॅरिस या उपाध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. वॉशिंग्टन DC मधल्या अमेरिकेचं सत्ता केंद्र असलेल्या कॅपिटल हिलमध्ये हा दिमाखदार आणि बहुप्रतीक्षित सोहळा पार पडला. उद्घाटनाला ओबामांसह अनेक माजी अध्यक्ष देखील उपस्थित होते. पदभार सांभाळताच बायडन यांनी काही महत्त्वाच्या प्रस्तावांवर स्वाक्षरी केली. पॅरिस हवामान करारात आता अमेरिका पुन्हा सहभागी होणार आहे आणि अमेरिकेत आता मास्क वापरणं हे सक्तीचं असणार आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बायडन यांचं अभिनंदन केलंय. तर शपथविधी झाल्यानंतर जो बायडन व्हाईट हाऊसकडे निघाले. पुढची 4 वर्ष आता व्हाईट हाऊस हेच त्यांचं निवासस्थान आणि कार्यालय दोन्ही असणार आहे. बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था होती. कोरोना संदर्भातल्या प्रतिबंधांमुळे देखील प्रेक्षकांची संख्या तुलनेनं दरवर्षीपेक्षा बरीच कमी होती. त्यामुळे कॅपिटल हिल ते व्हाईट हाऊस हा प्रवास नेहमीपेक्षा लवकर आटोपला. द बीस्ट या आलिशान गाडीतून बायडन आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर जिल बायडन व्हाईट हाऊसमध्ये गेले. नव्या अध्यक्षानं व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदा पाय ठेवणं हा एक अगदी छोटेखानी सोहळा असतो ज्याला अमेरिकन माध्यमांमध्ये भरपूर कव्हरेज मिळतं. प्रचंड उत्सुकता या सोहळ्याबद्दल असते. याआधी नवे अध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये जेव्हा यायचे तेव्हा मावळते अध्यक्ष आणि त्यांचे कुटुंबीय तिथे उपस्थित असायचे. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी हा देखील पायंडा मोडला. त्यामुळे काल तसं काहीच झालं नाही.
जो बायडन यांचा शपथविधी काल झालाय आणि संपूर्ण जगभरातून स्वागत झालेलं आहे जो बायडन यांचं. पण या निमित्तानं जशी परंपरा आहे तसे अनेक माजी राष्ट्राध्यक्ष शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प हे या शपथविधी सोहळ्यालाही उपस्थित नव्हते आणि त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये जो बायडन यांचं स्वागत करण्यासाठी सुद्धा ते उपस्थित नव्हते. त्याआधीच त्यांनी ते व्हाईट हाऊस सोडून निघाले होते. बायडन यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांनी ताबडतोब सूत्र हाती घेऊन काही महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यातली एक म्हणजे अमेरिकेमध्ये मास्क अनिवार्य करणं. कारण आपल्याला माहिती आहे सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसलेला आहे कोरोनाचा आणि तरी देखील अनेक नियम गांभीर्यानं पाळत नसल्याचं समोर आलंय. मास्क घालणं विशेषतः आवश्यक नाहीये त्याची सक्ती नव्हती आणि त्यामुळेच त्या करारावर देखील त्या बायडन यांनी स्वाक्षरी केली आणि महत्त्वाचा हा निर्णय घेतलाय. तर व्हाईट हाऊसमधलं फोटो सेशन झाल्यानंतर जो बायडन लगेचच कामाला लागले. ट्रम्प यांचे काही आताताई निर्णय बायडन यांनी फिरवलेत आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आता पॅरिस हवामान करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात या करारातून अमेरिका बाहेर पडली होती त्यामुळे जगभरातून टीका झाली होती आणि याचं भान बायडन यांनी बाळगून शपथ घेण्याच्या नंतर काही मिनिटातच ट्रम्प यांचा हा निर्णय फिरवला. पृथ्वीवर जर हवामान बदल रोखायचा असेल तर त्यात अमेरिकेचा सहभाग अनिवार्य आहे. कारण अमेरिका जगातली एकमेव महासत्ता तर आहेच पण जगातला क्रमांक 2चा प्रदूषणकर्ता देशही आहे. अमेरिकेत कोळसा आणि डिझेलचा वापर प्रचंड होतो त्यामुळे पॅरिस करारामध्ये आता अमेरिका पुन्हा सहभागी होणार आहे. तर कमला हॅरिस यांनी एक इतिहास रचलाय. अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची शपथ घेऊन त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष, पहिल्या कृष्णवर्णीय उपाध्यक्ष आणि दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या उपाध्यक्ष बनल्या आहेत. याआधी सुद्धा महिला उमेदवारांनी उपाध्यक्षपदासाठी लढा दिला होता पण त्या वेळेला अध्यक्षपदाचा उमेदवार हरल्यामुळे या महिला उपाध्यक्ष होऊ शकल्या नाहीत. हॅरिस यांनी बायबलच्या 2 प्रतींवर हात ठेवून शपथ घेतली. कॅपिटल हिल हिंसेमध्ये ज्या पोलिसांना अनेक खासदारांचा जीव वाचवला ते युजीन गॉटमन काल हॅरिस यांच्यासोबत सुरक्षा रक्षक म्हणून होते. शपथ घेतल्यानंतर बराक ओबामा यांनी हॅरिस यांचं अभिनंदन केलं. तर कॅपिटल हिलवरून त्यांच्या नव्या कार्यालयात जाणं हा हॅरिस यांच्यासाठी एक अगदी वेगळा सोहळा होता. सुरक्षेचा लवाजमा मागे ठेवून हॅरिस यांनी त्यांचं नवं कार्यालय पायी गाठलं. त्यांच्यासोबत त्यांचे पती डग एमॉफ हे देखील होते. तसंच जी छोटी मुलगी इथे आपल्याला दिसते ती हॅरिस यांची नात आहे. तिनं जो लोकरीचा कोट घातलाय तसाच कोट कमला हॅरिस लहान असताना त्यांच्याकडे होता अशी देखील आठवण सांगितली जाते. तर कमला हॅरिस यांचं मूळ गाव हे चेन्नईतलं तमिळनाडूमधलं तुलसेंद्रपुरम आहे आणि तिथे काल अगदी उत्सवाचं वातावरण होतं. हॅरिस यांचे आजोबा या गावचे रहिवासी होते त्यानंतर ते चेन्नईत स्थायिक झाले. हॅरिस यांच्या मातोश्री त्यांच्या तरुणपणी अमेरिकेत आल्या आणि तिथेच सेटल झाल्या. त्यानंतर त्यांना 2 मुली झाल्या. त्यातल्याच कमलानं अक्षरशः जगात इतिहास रचलाय. तर वॉशिंग्टन DC मध्ये काल अगदी नयनरम्य अशी आकर्षक आतषबाजी करण्यात आली. बायडन दाम्पत्यानं देखील हा सन्मान स्वीकारला आणि अभिनंदनाबद्दल समर्थकांचे आभार मानले. आपण बघतोय जो बायडन आणि त्यांच्या पत्नी व्हाईट हाऊसच्या बाल्कनीमध्ये आल्या आणि त्यांनी हे आभार मानले. व्हाईट हाऊसच्या या संपूर्ण परिसरामध्ये आकाशामध्ये ही अशी आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. आतषबाजी करण्यात आलेली होती. जरी काल शपथविधी सोहळा अगदी प्रचंड मोठा झाला नसला कारण अर्थातच कोरोनाचे निर्बंध आहेत आणि या सगळ्याला 4 तारखेला झालेल्या हिंसाचाराचं देखील एक पार्श्वभूमी होती. या सगळ्या गोष्टी बघता हा कार्यक्रम अगदी खूप मोठा जरी झाला नसला तरी संपूर्ण जगाचं लक्ष त्याकडे लागलं होतं आणि त्यानंतर अत्यंत देखणा असा हा आतषबाजीचा कार्यक्रम देखील झाला. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर बघणार होता आणखी काही घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि यानंतरची बातमी आहे शेअर बाजारातून, भारतीय शेअर बाजारातून. कारण भारतीय शेअर बाजारानं ऐतिहासिक उच्चांक गाठलाय. सेन्सेक्स तब्बल 50,000च्या सुद्धा पार गेलेला आहे आणि याचं कारण आहे अमेरिकेतलं सत्तांतर. काल जो बायडन यांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आणि याच सत्तांतराचा भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झालाय.
शेयर मार्केट के लाइफ में ये पहली बार हुआ है कि सेंसेक्स जो है 50,000 के आंकड़े को छुआ है। इवन निफ्टी 50 भी आप देखेंगे तो 14,600 के आंकड़े को छुआ है। तो ये फर्स्ट टाइम इन लाइफ ऑफ शेयर मार्केट हुआ है कि इस तरह की हाफ सेंचुरी लगी है। और अगर इसका हम रीज़न देखना चाहें तो कुछ चीज़ें बहुत साफ दिखाई देती हैं। जैसे वित्त मंत्री ने अभी कुछ दिन पहले बोला था कि 100 साल के इतिहास में। यानंतर आपण थेट जाणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलतात ते ऐकूया. करण्यात येणार का? हे कोण अधिकारी आहेत ज्यांनी त्या संदर्भात संपूर्ण माहिती चीफ सेक्रेटरींना राज्याच्या प्रमुखांनी मंत्रिमंडळाशी चर्चा केल्यानंतर सांगितलेली आहे. त्या प्रकारे मुख्य सचिव पुढच्या सगळी माहिती घेतील. ती माहिती आल्यानंतर ह्याच्यामध्ये खरोखरीच कुणी जाणीवपूर्वक केलंय का काही वेगळ्या विचारांनी केलंय हे सगळं येईल. ते आल्यानंतर पुढच्या गोष्टी घडतील. काल औरंगाबादमध्ये एका युवकाने मराठा आरक्षणाचं देत नाहीये त्याच्यावर आत्महत्या केली. यापूर्वी आधी सुद्धा अनेकांनी आत्महत्या केली. अशा स्वरूपाची घटना ज्या वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये एखादी गोष्ट असते त्यावेळेस कुठलंही सरकार त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. आता ही दुर्दैवीच घटना आहे आत्महत्या करणं. जर ती राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये राहिली असती आणि राज्य सरकार काहीतरी मुद्दामून वेळ काढूपानाची भूमिका घेत असते तर गोष्ट वेगळी. राज्य सरकार पहिल्यापासून अस्तित्वात आल्यापासून हे आरक्षण टिकावं म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत होतं. आजही करत आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर मोठ्या बेंचच्या समोर जावं याकरता देखील राज्य सरकारनेच पुढाकार घेतला. आता ती मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये आहे. ज्यावेळेस आपल्या भारतीय घटना, आपले नियम, कायदे या सगळ्याचा विचार करता एखादी बाब सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस असते त्यावेळेस त्याचा काय निकाल लागतोय याकरता सगळ्यांनी वेळ देण्याची गरज आहे. अशा पद्धतीनं टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या करणं हे अतिशय चुकीचं आहे. खरं तर ह्या सगळ्या मुलांना मला सांगायचं आहे की कृपा करून त्या रस्त्याने जाऊन स्वतःचा जीव त्या ठिकाणी गमावू नका असं मला त्यांना पण सगळ्यांना आवाहन सरपंच नियुक्त्यांबाबत निर्णय का होत नाही? कारण त्यांनी वारंवार आतापर्यंत निवेदन दिलंय. जी निवेदन ज्यांच्या नियुक्त्या व्हायच्या होत्या त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा झाला. पण त्यांचं म्हणणं आहे आम्ही वारंवार सरकारला विनंती केली आम्हाला नियुक्त्या द्या, आम्हाला अजून नियुक्त्या मिळालेल्या नाही. नाही नियुक्त द्या म्हणून त्याच्या संदर्भामध्ये आता पोलीस खात्याची भरती निघाली. त्यामध्ये पोलीस खात्याने व्यवस्थितपणे कुणाकुणाला भरती होणार आहे, कोण कोण अर्ज करायचे, कुठं करायचे, SCने कुठं, STने कुठं किंवा OBCने कुठं, NTने कुठं, सगळे काही जे आर्थिक बाबतीत कमकुवत आहे त्यांनी कुठं, इकॉनॉमी ह्या EWSची ह्या सगळ्याच्या बद्दल निर्णय झालेला म्हणण्यापेक्षा त्यांनी क्लिअर तशा प्रकारचं पत्रक काढलेलं आहे. नोकर भरतीबाबत निर्णय होणार आहे का? आणि सगळे निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेणं अपेक्षित होतं पण त्यांनी घेतलं नाही. अर्थात ही जबाबदारी तुमच्यावर ढकलून दिली. आता त्यांनी असं काहीही झालेलं नाही. कॅबिनेटमध्ये काय चर्चा होती ते कॅबिनेटमध्ये असणाऱ्यांनाच माहिती असतं. कधी कधी त्याला तिखट मीठ लावून काहीतरी गैरसमज पसरवले जातात. महाविकास आघाडीचं सरकार स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यापासून अस्तित्वात आलेलं आहे त्यापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथराव शिंदे सगळेच मान्यवर सर्वच पक्षाचे एकत्र बसून निर्णय घेत असतात. प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार जरूर लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी असतो. भूमिका मांडल्यानंतर राज्याला डोळ्यासमोर ठेवून, सर्व जाती धर्माच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून कुणावर, वंचितांच्यावर, इतरांच्यावर अन्याय होणार नाही, गरिबांच्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची आपली राज्य सरकारची चालवण्याची परंपरा आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या पासूनच ती पद्धत चालत आलेली आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने सांगितलं जाते आलेली होती मात्र तुम्ही कुणाकडे वीज बिल संदर्भामध्ये नितीन राऊतांकडून तुमच्याकडे फाईल आलेली होती 7-8 वेळा त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे. नितीन राऊत म्हणतात की हा राज्याचा निर्णय तेव्हा का कुठल्याही निर्णयाच्या संदर्भामध्ये फाईल कुणाकडे कितीदा आली आणि कितीदा नाही आली ह्याचा रेकॉर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. उगीच मी कधी फाईल ठेवणारा माणूस नाही. आणि दुसरी गोष्ट
अशा प्रकारचे महत्त्वाचे जे निर्णय असतात ते त्या विभागाचे मंत्री घेत नाहीत, सगळं मंत्रिमंडळ मिळून घेत असतं. मंत्रिमंडळाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीनं मंत्रिमंडळ निर्णय घेऊन पुढे वाटचाल करत असतं. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानात घेऊ. राजू शेट्टी म्हणालेले आहेत की आम्ही 2 हात करायला तयार आहोत. तुम्ही हा निर्णय घेणार आहात का? वीज कनेक्शन कापा एकंदरीत राज्याची आर्थिक परिस्थिती बघून जे ते निर्णय आम्ही घेत असतो. आम्ही अनेक वर्ष राज्य सरकार चालवतोय, आम्हालाही कळतंय, आम्ही पण ग्रामीण भागातनं आलेलो आहे. त्याच्यामुळं आम्हाला एकंदरीत परिस्थितीचा विचार करून, करोनाचा विचार करून, करोनामध्ये आलेलं जे काही आर्थिक संकट आहे ह्या सगळ्याचा विचार करून पावलं उचलावी लागतात. आज पण केंद्र सरकारने आमचे अजूनही यंदाचे 25,000 कोटी रुपये जे टॅक्सचे यायला पाहिजे, GSTचे यायला पाहिजे ते त्या ठिकाणी दिलेले नाहीत आणि त्याच्यामुळं कधी कधी अशा काही गोष्टी निर्माण होतात. दादा, जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये एक वक्तव्य केलंय की मुख्यमंत्री पदाची इच्छा सगळ्यांना असते, मी पण ती बाळगतो, कारण की तशी मनीषा असणं काही चुकीचं नाहीये. मी त्यांच्या जी काही इच्छा प्रदर्शित केलेली आहे त्याला पाठिंबा देतो. दादा, पुण्याचे 16 नगरसेवक जे आहेत ते नाराज आहेत असं कळतंय, ते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे, ते येऊ शकतात. मला पण सकाळीच ही बातमी ऐकायला मिळालेली आहे. मला त्याच्याबद्दल जास्त अधिकचं माहिती नाही, परंतु उद्या सकाळी पासून मी पुण्यामध्ये मीटिंग लावलेली आहे, त्यावेळेस मला ते कळेल. पण असं कुठल्याही पक्षाच्या सदस्यांना बाहेर पडता येत नाही. बाहेर पडले तर ते डिस्क्वालिफाय होतील. आपल्या इथं पक्षांतर बंदी कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणेच सगळ्यांना वागावं लागतं. पण ही माझ्या माहितीप्रमाणे ही IQ बातमी आहे. बऱ्याचदा काही वेगळा काही माल मसाला मिळाला नाही तर अशा प्रकारच्या बातम्या सोडल्या जातात. त्यातला हा प्रकार असावा असा माझा अंदाज आहे. कॅबिनेटमध्ये नोकर भरतीबाबत पण चर्चा झाली. काल कॅबिनेटमध्ये नोकर भरतीचा विषय आला होता. नोकर भरतीबाबत कधी पण निर्णय अपेक्षित आहे? नोकर भरतीबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय अपेक्षित आहे. सध्या पोलीस खात्याची नोकर भरती सुरू केलेली आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाची नोकर भरती सुरू केलेली आहे, वैद्यकीय शिक्षण विभागाची नोकर भरती सुरू केलेली आहे. तातडीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना प्राधान्य दिलंय आणि करोनावर आपल्याला मात करायची, त्याकरता आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग हे 2 विभाग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काम करत असतात आणि म्हणून त्या 2 विभागाला ह्याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे. दादा, भंडाऱ्याच्या संदर्भात काल अहवाल आला आहे, कारण की ज्या पद्धतीनं सांगितलं जाते की कुठेतरी काही कर्मचाऱ्यांचा निष्काळजी. कालपर्यंत अहवाल आलेला नाही, आम्ही पण अहवालाची वाट बघतोय. काल पण आम्ही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की लवकर अहवाल त्या ठिकाणी आला पाहिजे. घाई केली आणि उद्याच्याला कोणी सांगितलं की फारच घाईमध्ये अहवाल दिला असं पण होता कामा नये. पण अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल. अर्थसंकल्प अधिवेशनाबाबत काल म्हणजे नेमकं काय विरोधी पक्ष नेते म्हणतात की कार चालवणं की सरकार चालवणं वेगळा फरक असतो. मी सांगू का, त्या इतक्या म्हणजे एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार करत असताना कधी कधी एखादी भूमिका मिस्किलपणे काही जण मांडतात, ती ऐकायची असते आणि ती तिथंच सोडून द्यायची असते. ते फारच त्याच्यात अजून वाढ करून कारण नसताना हा काही आपल्या महाराष्ट्राचा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. राज्याचे प्रमुख त्यांच्या परीनं ह्या 3 पक्षाचं आणि इतर मित्रपक्षाला घेऊन आघाडीचं सरकार चालवतात. 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षामध्ये जी काही नैसर्गिक संकटं आली त्या नैसर्गिक संकटाशी मुकाबला करत, करोनाशी मुकाबला करत त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पुढं चाललेलं आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम हा आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतो. आता केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. काय अपेक्षा आहेत? कारण आपलं देखील बजेट आपल्याला मांडण्याची प्रक्रिया करावी लागणार. केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे लवकरच फेब्रुवारीमध्ये त्या ठिकाणी होत आहे. आम्ही सगळेजण सगळ्याच राज्य त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहोत की काय अर्थसंकल्पामध्ये, कारण GDP घसरलेला आहे, राज्याची देशाची आर्थिक परिस्थिती करोनाच्यामुळं थोडीशी अडचणीची आहे आणि असा असताना पुढची पावलं उचलायची आणि म्हणून केंद्र सरकार त्याबद्दल काय भूमिका घेत आहे हे आम्ही त्यांचा अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर पाहणारच आहोत. आणि त्याच्यानंतर प्रत्येक राज्य पण आपला आपला अर्थसंकल्प सादर करत असताना
केंद्राकडनं काय आपल्याला मिळणार आहे, कारण केंद्राला अर्थसंकल्पामध्ये काही ठिकाणी 60-40, 75-25, 80-20 अशा रेशोमध्ये देखील काही योजना ते जाहीर करतात आणि त्या सगळ्याचा अभ्यास करून आजपर्यंतचा आमचा असणारा अनुभव लक्षामध्ये घेऊन आमच्या सरकारमध्ये असणारे काही अनुभवी मान्यवर मंत्री सिनियर आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करून, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही योग्य अशा प्रकारचा अर्थसंकल्प सादर करू. दादा, राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढलेली आहे. आता भाजपचे काही नेते आहेत, मात्र भाजपच्या नेत्यांना आता केंद्र सुरक्षा पुरवणार आहे. कसं बघताय? कोणाची सुरक्षा काढायची न काढायची हा त्याची एक समिती असती. ती समिती त्याबद्दलचा निर्णय घेते. त्याच्यामध्ये पोलीस विभागातले अधिकारी असतात, IAS IPS ऑफिसर बसलेले असतात आणि कोणाच्याबद्दल काय साधारण माहिती आहे त्या माहितीच्या आधारे ती सुरक्षा पुरवली जाते. पण काही राज्य सरकार